आणि सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमच्या प्रतिनिधी संवाद साधतात। आपल्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। सर, काय म्हणाल, उत्तर पश्चिम जागा असेल किंवा उत्तर मध्य दोन्हीवर मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन आपण करताना पाहायला मिळतात, काय नेमक्या विजयाच्या भावना आहेत? आपण पाहू शकता जो उत्साह या ठिकाणी दिसतोय तो स्पष्ट करतोय उत्तर मध्य मध्ये उज्ज्वल निकमजी आणि उत्तर पश्चिम मध्ये वाईकर हे दोघेही निवडून येत आहेत। पण प्रश्न असा आहे की शेवटच्या दिवसापर्यंत दोन्ही जागा ज्या आहेत त्या तुमच्याकडनं जाहीर करण्यात आल्या नव्हत्या, ऐन वेळी तुम्ही जागा ज्या आहेत त्या जाहीर केल्या, कशा प्रकारे बघता आहे? कुठेतरी उशीर झाला, जे समोरचे उमेदवार आहेत त्यांचा प्रचार जो आहे तो पुढे निघालाय, त्यांच्या तरी कुठे जाहीर झाल्या होत्या, त्यांचे आमचे 1-2 दिवस आधीच जाहीर झाले आहेत। त्यामुळे असं काही त्यांच्या खूप आधी झालं आणि आमच्या नंतर याचा काही फरक पडत नाही। जागा कधी जाहीर होतात, लोकांच्या मनात काय, लोकांच्या मनात मोदी आहे। 6 जागा आहेत मुंबईतल्या, किती जागा तुम्हाला वाटतात आहे की महायुती ही आघाडी घेईल? 6-0 आमचा विजय होईल, 6ही जागा महायुती जिंकेल। रवींद्र वायकरांवर आरोप देखील होताना पाहायला मिळाले होते, तुमच्याच पक्षाच्या नेत्यांकडून आरोप करण्यात आलेले होते, कशा प्रकारे बघताय? ते सामील होणार आहेत का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत? त्याचे उत्तर यापूर्वी दिलेलं आहे आणि रोज रोज तो विषय चालून ते उत्तर काही बदलणार नाहीये। त्यामुळे जरा मला असं वाटतं तुम्ही देखील आपले प्रश्न बदलले पाहिजे। वडेट्टीवारांकडनं आरोप होताना पाहायला मिळत आहे, कशा प्रकारे बघताय तुम्ही? असं आहे, या ठिकाणी आता एक गोष्ट स्पष्ट होतीये, पाकिस्तानचे फवाद चौधरी हे राहुल गांधींची तारीफ करतात आणि वडेट्टीवार अजमल कसाबसाठी अश्रू ढाळतात। वडेट्टीवारांना ही चिंता आहे की उज्ज्वल निकमांनी अजमल कसाबला बदनाम केलं। अरे वडेट्टीवारजी, ज्या अजमल कसाबनी या ठिकाणी शेकडो निष्पाप लोकांचे मुर्दे पाडले, ज्या अजमल कसाबनी भारतावर हल्ला केला, त्याच्याकरता तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत? आता हे स्पष्ट आहे, भाजप सेना युती ही उज्ज्वल निकमांच्या सोबत आहे आणि काँग्रेस पार्टी अजमल कसाबच्या सोबत आहे। हे होते देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच जे वडेट्टीवारांकडनं आरोप करण्यात आलेले होते आणि ते कसे चुकीचे आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद आपल्याला देवेंद्र फडणवीस हे बोलून दाखवतात। कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।